बघा झाली वाटतं काल पार्टी. ते खाईन नाही ते दिवस. तिकडे काय गेला? गुड मॉर्निंग. आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 141वा दिवस आहे. तर आज सकाळपासूनच पाऊस चालू झाला बघा, थोडा थोडा बुरबुर बुरबुर चालू आहे. तर चला निघू ग्राउंडकडे. आता रेनकोट होतं, रेनकोट तर सापडलं नाही. आपण आता जॅकेटच घालून जाऊ. तर चला आता निघू ग्राउंडकडे. आता तर चला ग्राउंडवर आलो. करण आला बघ, करणची गाडी आहे. तर करण आज लवकर आलता. तर चला थोडीशी बुरबुर बुरबुर चालू आहे पावसाची. आता कमी झाली, सकाळी थोडीशी उठलो तेव्हा चालू होती थोडं जास्त. पण चला तरी ग्राउंडवर आलो. मेन गोष्ट ती येण्याचं, पाऊस बघून झोपलो नाही. आता कसं आहे, पाऊस बघून मला वाटलं होतं करण झोपतो काय पाऊस बघून सकाळ सकाळी, पण नाही आला. तर चला ग्राउंडकडे निघू. एकदम चिल्ड वातावरण झालं आज. थोडंसं कडक झालं, वाळलं बघा. काल एकदम चिखल झालं इथं, पण आज थोडंसं कडक झालं. रस्त्याची कंडिशन बघा, आज थोडं वाळलेलं आहे बघा. आणि सगळं आता इथून पुढं सगळं हिरवगार होऊन जाईल. हे भिंतीच्या वरतून पाणी आलं ना, तर मग सगळं हे पूर्ण टच भरून जातं. हे पूर्ण हे जसं भरलं तसं ती पलीकडे जाणं मुश्किल होऊन जातं. मग तिकडं आपण मागच्या वेळेस दगड टाकले होते, एक व्हिडिओमध्ये टाकले दगड टाकले होते मागच्या वेळेस पलीकडे जायला. पण काय, संध्याकाळी ते पोरं येते, कोणी येतं दगडा उभं राहून हे ते पाडून टाकतील लोक दगड. आणि किंवा पाणी जास्त आलं ना तरी पडून जाते तरी पण आता जुगाड बघू. कारण की याचं डिस्टन्स लई जास्त आहे ना. कारण की ते दगड टाकले पलीकडे टन आहे, टनमध्येच जास्त आहे लय. तर एवढे दगड टाकले होते आम्ही पहिले ह्याच्यात. तर दररोज काही नाही काही मोठे इथलचे जेवढे दगड होते ना मोठे मोठे सगळे ह्याच्यात टाकलेले. कमीत कमी 50 ते 60 दगड असेल ह्याच्यामध्ये. सगळे वाऊ पुढे जाते. आणि आज तर पूर्ण रस्ताच झाकून चालला बघा. इथून तर तिथपर्यंत पूर्ण दगड आहे एवढ्या ह्याच्यात. तर पूर्ण रस्ताच झाकला गवताने. तरी एक मेन गोष्ट आहे, आपल्या ग्राउंडला तर काही होत नाही, नाही तर लोकांना ग्राउंडच खराब होऊन जातं. तर बघा झाली वाटतं काल पार्टी. हे लोक काय सुधरून देतच नाही इथं, डोक्याला ताणच येतं. इथं चांगली जागा सापडली ना ती एक कचरा करतेच इथं. तर जेव्हा जेव्हा पार्ट्या झाल्या तेव्हा सामान सगळं फेकून द्यायला लागतं आपल्याला. तर चला आता करणने बघितलं नाही, साईडला टाकायला पाहिजे होतं. तर चला सगळे बी असे चौकदार निघलेले नाही थोडं भाग तरी. या अशी थोडी माती का चाललं ना
एक काम कोणाला हिला काही जेवून देत नाही, आपल्या जीवाची बाजी लावतो. रोड क्रॉस करते आधी ते तीन कुत्रे जाते पुढे, मग त्याच्या मागे उभा असता. वॉर्मअप झाला आता आपला कम्प्लीट. तर करणचा आधी आलता तर त्याची जॉगिंग कम्प्लीट झाली. तर आता काय मारू राहिला? स्किपिंग किती सेट मारतो? 3 100 5 सेट मारतो. नाही मला वाटलं तुम्ही म्हणलं स्किपिंगचे 3 सेट मारतात. 3 नाही 5 सेट मारत स्किपिंगचे. तर चला आपण आता आपला तो जॉगिंग करून आलो, तर आता चला आपण जॉगिंग करून येऊ आता. तर चला तेवढं 5 सेट मारा. रोल म्हणजे त्यानं स्ट्रेचिंग कर. तर चला त्याचा वर्कआउट कम्प्लीट झाला, तर आता आपला वर्कआउट करायचं बारी आहे आता. तर चला तो म्हणला बा तर ते पोकल्यांनी खाल्ल्यापासून आता चिखल झालेला आहे, तर आता म्हणला तर चिखल झाला रस्त्याने. तर चला बघू, कारण की जे ते पोकलँडला चेन असते ना, चेननी कसं आहे त्या एक तर वल्ल झालेलं आहे, त्याच्यावर पोकलँड फिरलं ना त्या खालची माती वरची माती खाली होऊन जाते आणि पावसाने परत चिकचिक होऊन जातो. त्याच्यामुळं थोडंसं होईन तर कोरडं झालं ना मग काय पण एकदम क्लिअर होऊन जातं ते. फक्त पाणी पाऊस पडला चिकचिक आहे त्याच्यामुळे थोडंसं हे झालं असेल. तर चला एकदा वरती जाऊन बघू आपण काय झालं काय नाही एक्झॅक्ट कंडिशन. तर कालपेक्षा तर मला आज कडक वाटू राहिलं, मजबूत वाटू राहिलं कालपेक्षा. कारण काल पाऊस चालू झालता, आज थोडंसं बुरबुर झाली पण लगेच गेली बुरबुर. तर चला आज आपण करू 2 किलोमीटर जॉगिंग करू, त्याच्यानंतरचा वर्कआउट काय आता आपला बघू. तर काल थोडासा नी पेनवाने होऊ राहिलं 2-3 दिवसापासून. तर आपण काल थोडंसं तिळाच्या तेलाने मालिश केली कंपनीत आल्यावर. मग बरं झालं काल पाऊस नव्हता, कंपनीत भिजलो नाही. आणि एक लफडा झालता, आम्ही 2-3 फॅन जळून गेले काल. लाईट व्होल्टेज कमी जास्त होता ना त्या दिवशी, पाऊस होता त्या दिवशी. तर चला आता पंखी नीट करायला टाकले आता. तर चला वरची कंडिशन पण ओकेच आहे. मला वाटलं की लईच हे झाली, पण ओके वरची कंडिशन पण बघा. तर चला जॉगिंग करू आता. 2 किलोमीटर आपली जॉगिंग कंप्लीट झाली. तर आपण जायच्या टायमाला स्लो गेलो, याच्या टायमाला थोडं फास्ट आलतो. स्टेपिंग टाकली म्हणजे ताकद नाही लावली, फक्त स्टेपिंग टाकतो आपण. तर चला ही एक गोष्ट बघा, बुटाला दोन्ही साईडने पूर्ण चिखल चिटकला. कारण की रस्ता करण म्हणला सेम तसं आहे, पोकलेनने सगळं माती खालीवर झालती, बुटाला चिखल चिटकू लागला खालून. चिटकला म्हणजे वल्ला आहे म्हणून चिटकू राहिला, नाही तर चिटकणार नाही तो. पण बुटाचं वजन लगे वाढून जातं. तर हा फंडा आहे. तर तरी पहिल्या मानाने बेस्ट झालं, कारण की पहिले तर नुसते बाबळी ज्या होत्या, आता एकदम ओके झालं ग्राउंड. आता 60% काम झालं, आता बघ 40% इथून एवढं बाकी फक्त बस. बाकी 60% काम पूर्ण झालं. तर पावसाळ्यात बरं झालं पावसाळ्यात केलं ना, आपल्याला फक्त एकच अडचण राहिली. तर पहिले ही पण अडचण होती, कारण की गवत जास्त वाढायचं, फक्त पाऊल वाटवणीच राहायची. मग मध्ये विचूक वाटायचं, साप बीप कायची भीती वाटायची. आता पूर्ण रस्ता क्लीन झाला. आता डायरेक्ट इथंच मेन गोष्ट आहे, फक्त इथून यायचं आणि इकडं तर मोकळंच आहे डायरेक्ट. 4 महिन्यात तर पूर्ण गवत नाही येणार. तर चला वॉकिंग करू. वॉकिंग करून आजचा वर्कआउट काय आहे ते बघू. तर चला खाली बॉडी कूल डाऊन करू आणि खाली जाऊ. चला खाली जाऊ आता, ग्राउंडकडे जाऊ आपल्या. करणनी किती सेट मारले बघू आता. तिकडे काय गेला ते कुत्र्यांना स्किपिंग किती मारलं? 5 सेट मारून. आणि मग दुसरं वर्कआउट काही
म्हणलं मग जाऊन येतो मग त्यांना टाकतो थोडं कुत्र्याला टाकलं का तू खायला बिस्किट? तिथं आणलं. तर चला आपण खाली आलो आता. आता आपला वर्कआउट चालू करू. चला. एकच आहे का आज? दुसरे कुठे गेले बाकीचे? काळं माझ्यासोबत तिथलं वाजलं. हे करण्याच्या बघ खेकडा बघ दिसला तेव्हा वरती आला बघ. मग ते खाईन नाही ते दिवस आले करणे खाईन नाही ते दुसरं खातं पाहिजे. तर आता आपली जॉगिंग झाली कंप्लीट. तर आता आपण स्किपिंग मारू. चला. तर स्किपिंगचे आपण 100-100चे 30 सेट मारले. 3 सेट. तर 300 स्किपिंग मारल्या. तर चला नेक्स्ट वर्कआउटकडे जाऊ आपण. आधीचे 500 मध्ये रेकॉर्डच झालं नव्हतं. आधीचे 500 व्हिडिओ चालूच झाला नव्हता. 500 मारले 5 सेट. व्हिडिओ चालूच झाला नव्हता. परत 300 मारले. परत लोकांना कसं म्हणून नाही म्हणून राहिले अटकून. पण त्याच्यामुळे जेवढं कॅमेरा समोर आलं तेवढंच खरं खरं बोलायचं. कॅमेऱ्याच्या मागची मेहनत जाऊन दे. हां. तर चला नेक्स्ट वर्कआउटकडे जाऊ आता. तर आपण आता स्कॉट वर्कआउट मारू. स्कॉटचे बेसिक सपोर्ट देऊन आपण ते सेट मारू. तर चला इकडं चला आपण स्कॉटची आपण बेसिकच मारू आणि सुटलो. नाही तर काय होतं नी इंजुरी होती. तर आपण काय केलं 30-30चे 5 सेट मारले आपण. ते पण सपोर्ट देऊन. तर पहिले डेली मारायचं होतं. बरं 2-3 दिवस गॅप ठेवून मारू. म्हणजे कसं डायरेक्ट नीवर पेन येत नाही. तर चला नेक्स्ट वर्कआउटकडे जाऊ आता. झाली कशाची शोध लावायचं मला. कोणाला काय झालं? पाऊस येऊ लागला ना आता.
तर आपण डिपचे 15 सेट मारले. तर चला, पाऊस पण येऊ राहिला बारीक बारीक हळूहळू. पाऊस यायच्या आतमध्ये आता जाणं लागेल आपल्याला. तर चला, पुढचा वर्कआउट आपण कंप्लीट करून घेऊ. तर पुढचा वर्कआउट आहे आपला ॲप्स वर्कआउट. तर चला ॲप्स मारू आता. तर डिपचे 2 सेट मारले आपण. तर आज थोडंसं लवकर आवरू. तर आता स्ट्रेचिंग करू. तर चला, थोडं फास्ट स्ट्रेचिंग करू आज, कारण पाऊस आला ना आपल्याला जायला जागा भेटणार नाही माहिती का. त्याच्यामुळं चला फुल बॉडी स्ट्रेचिंग करू पहिले. तर चला, थोडीशी वरच्यावर स्ट्रेचिंग केली. आता आपण कारण आज सकाळपासूनच पाऊस चालू आहे आणि आता वाढला थोडासा. तर रेनकोट घ्यायला लागेल आपल्याला. आता तुला कसा बघ काळवा. उद्या भूक लागली, उद्या पांढऱ्याला देऊ. आज खाल्लंच नाही तुम्ही, एक सुद्धा बिस्किट खाल्लं नाही. काय झालं काय माहिती त्याला. तर चला, आज आपण तयारी लवकर केली कारण पाऊस चालू झाला. तर काळू ते इकडेच आहे. तर चला, आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर आज आपण केलं स्क्वॉट्स, डिप्स आणि आपण ॲप्स वर्कआउट केलं आपले पहिले रेग्युलरमधले. रेग्युलर तर 3 वर्कआउट फिक्स आहे आपला. तर ॲप्स डीप फक्त आपण स्क्वॉट्स मारले, स्क्वॉट्स आणि स्किपिंग पण डेलीचे आपले. तर चला, भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय. झोपलेले बा. काळवा लागतंय.